आता बातमी आहे ठाण्यातून। ठाण्यातील वागळे एस्टेटमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघड झाले। पोलिसांनी अभिनेत्रीला अटक केली आहे। शरीर विक्रीसाठी आणलेल्या 2 महिलांची सुटका करण्यात आलेली आहे। अभिनेत्री मूळची बिहारची आहे अशी देखील माहिती मिळते। तर अभिनय क्षेत्रातील अनिश्चिततेमुळे अभिनेत्री दलाल बनल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। प्रत्येक व्यवहारामागे 15,000 रुपयांचं कमिशन ती घेत होती असं देखील उघड झालंय। त्यामुळे ठाण्यात वागळे एस्टेटमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट समोर आले। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडनं। रिजवान, काय नेमका हा सगळा प्रकार? नक्की आपण जर पाहिलं ठाण्यातील वागळे एस्टेटमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड जो होतो या ठिकाणी ठाणे अनैतिक मानव तस्करी विभागाने केलेली आहे। आपण जर पाहिलं ज्या पद्धतीने 21 फेब्रुवारीला ठाणे अनैतिक मानव तस्करी यांना जी आहे ती गोपनीय माहिती मिळाली होती की ठाण्यातील वागळे विभागामध्ये एका हॉटेलमध्ये आहे ते सेक्स रॅकेट हाय प्रोफाईल सुरू आहे आणि याच ठिकाणी जे आहे ते ठाणे अनैतिक विभागाने जे आहे ते दुपारी 2:30 वाजता या ठिकाणी धाड टाकली आणि यामध्ये 3 लोकांना जे आहे या ठिकाणी रेस्क्यू देखील केलेला आहे। याच्यामध्ये खरं तर या ज्या आरोपी आहे महिला ही मूळची बिहारची राहणार आहे आणि अभिनेत्री देखील आहे आणि भोजपुरी फिल्ममध्ये जे आहे त्यांनी साईड ऍक्टरचा रोल देखील मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि यामध्ये 2 ज्या महिलेला पीडितांना त्यांनी आणला होता त्या पीडितांना देखील ठाणे अनैतिक विभागाने जे आहे ती रेस्क्यू केलेला आहे आणि पुढील कारवाईसाठी वागळे पोलिसांच्या ते हँडओव्हर केलेला आहे। परंतु अशा पद्धतीने ठाण्यामध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालणं यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह मिळतो कशा पद्धतीने ठाण्यामध्ये जे ते कायदा सुव्यवस्था जे तो पुन्हा ऐरणीवर आता आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामुळे प्रत्येक हे जे काही सेक्स रॅकेट याच्यामध्ये 15,000 रुपये जे आहे ते प्रत्येक याच्यामध्ये घेण्याचा ही जी आरोपी आहे ती घेत होती आणि त्याचमुळे ज्यावेळी ठाणे अनैतिक विभागाला ही माहिती मिळाली तात्काळ त्यांनी याची भांडाफोड जो आहे तो वागळे विभागातून केलेला आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद रिजवान या संपूर्ण माहितीसाठी। तर शरीर विक्रीसाठी या महिला आणल्या जात होत्या आणि अभिनेत्री ही काम मिळत नसल्यानं डीलर बनली होती।